नको तो प्रमाद घडला. त्याला मी सांगून समजावीला ऐकलं नाही. निघाले आपल्या गतीनं. पण मला सांग, तू इथं का आलाय? माझ्या बापाचा झालेला अपमान त्याचा बदला घेण्यासाठी या गदाधराला जन्माला आले. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि ज्यापेक्षा देवताच्या देवदरबारी तो आलाय. नाही असं म्हणत नाही. बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुत्र आलाय. पण त्या पुत्राचा काय होईल हे कोणालाही याद नाहीये. त्या पुत्राला मी समजावून सांगतोय, सुखासुखी जगायचं असेल मार्ग विश्वाच्या ठिकाणी तुला एक सगळी लागली. त्यामुळे सांगतोय बापाचा झालेला अपमान हा खून काढेल त्यावेळी कुणाच्या इथून निघतोय जोपर्यंत माझ्या प्रेमाची तू देवताच्या देवदरबारी आहे त्यापेक्षा कधी पूर्ण होणार नाही. आणखी सामर्थ्य आहे, शक्ती आहे आणि त्याला पराक्रमाचा लढा करो. माझ्या बाबाच्या बदला घेतल्याशिवाय मी कुणाच्या मागायला जाणार नाही. भक्तीचा आनंद या विश्वाला चाकता यावा यासाठी या सकल विश्वाची निर्मिती झाली आणि या विश्वाचा भार स्वतःच्या मस्तकी घेऊन चराचराच्या ठिकाणी तू व्यापून राहिलास.
त्या माझ्या ज्ञानदेच्या सागरात तुझ्या अपार तेजाला राजा चंद्रकांतचा साष्टांग दंडवत. भगवंत, तुझ्या कृपेचं अभेद्य कवच आणि मातृ पुत्रदेवची मान पुणे म्हणूनच या छात्र कुलात माझा जन्म झालाय. आठवतं ते ऋषीमुनीच्या मुखातून बाहेर पडणारी वागेश्वरी. अस्थिर द्वितलोके अस्थिर धरणे धर्मकीर्ती स्थिरम्या जगती. या जगताच्या समंतात सत्ता श्रीमंती वैभव तारुण्य हे चिरंतन टिकणारा नव्हे. आज जन्माला मनुष्य प्राणी केव्हा तरी म्हणून मोकळा होतो. धर्म आणि कीर्ती दोनच शाश्वत सत्य आणि तीच या विश्वात अभंग आणि अभंगे. बस हेच शब्दांच्या हृदय पटावर आम्ही कोरले. तर दिनापासून नयनाचा नयनगंगा मी हाती घेतला आणि या सकल जगताला नयनाम करण्यासाठी तत्पर झालो. छुदुरी स्वतः चंदनाने मधुकंद दुसऱ्याचा द्यावा अशा रीतीनं जनसेवा हीच ईश्वरसेवा मानली आणि या लाख जनांचे संसार उभे केले. हो कोणती हो ज्याप्रमाणे आकाशातील चंद्रमाचा शुक्राचा तेजाने अखिल रात तेजोमय होते, तद्वत एका कलावरील विद्यावंत सुपुत्राच्या प्राप्तीनं त्यावर कोण शोभिवंत दिसत असतं. ज्या पवित्र अशा क्षत्रिय कुळाचा जन्म झाला, त्या पवित्र अशा क्षत्रिय कुळाचा स्वाभिमान आम्ही आमच्या अंतर्यामी केलं. स्वकुळाचा उद्धार नव्हे, आज पितृदेवता कुळातून बाहेर पडलेली वागेश्वरी ते शब्दाने आमच्या अंतर्यामी केले आणि त्याच शब्दाला अनुसरून आचरण केलं ते ज्ञानाच्या दिशेनं. आणि आमची गुरुदेव त्या गुरुदेवने दिले तो बोध प्रबोध निर्मोधनेचा गुरु कशाला आणि उदय निष्ठाय घ्यायचा शिष्य कशाला. शिष्य भागाय झाले त्याचा त्रियोगी रंगार नदी आणि तोच आमच्या कीर्तीचा अलंकार या विश्वाच्या चराचरात विनातोय. याचा वर्षी कारण काय असेल तर ज्ञान. आमच्या गुरुदेवांनी दिलं ते ज्ञान मी आत्मसात केले. त्या ज्ञानाचे महत्व
ते जाणून घेतले नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमेव विदते तत्सर्वं योगितं सिद्धः कालेन अत्र विदते ज्ञानासंग पवित्रस्य जगति काही ज्ञान हे यज्ञ कुंडातील अग्निपेक्षा पवित्र असून सूर्य प्रकाशापेक्षा पवित्र दिसते आणि तेच ज्ञान कर्मसिद्धीच्या योगे सिद्ध करताय तेच ज्ञानाने आमच्या जीवनात आत्मसात केले आणि त्याच ज्ञानाच्या योगे तेव्हा अवंती नदीचा आनंद करावा यथा योग्य पार पडतोय आणि याच्या वर्षी कारण काय असेल तर हे भगवंता तुझी कृपा हे नारायण हे शांताकरम भजल सैनम पद्मनाभं सुरेशम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीन्द्रध्यानयोग्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं हे भगवंता तुझ्या चरणाशी या तुझ्या भक्ताचे एकच प्रार्थना आहे तेव्हा या मुखात सदैव आणि सदैव तुझा आणि तुझंच नामस्मरण राहो या अंतर्गती तुझा आणि तुझाच वास असू दे ही तुझ्या चरणाशी प्रार्थना हे देवा तुझी लीला आगाने तुझी महती भोरे आणि म्हणूनच या विश्वाच्या चराचरात देवा तू या पुनरी व्यापून लईस तू विश्वेश्वर आहेस तू सर्वेश्वर आहेस तू सर्वेश्वर आहेस Thank you.